कुंडलिनी जागृतीनंतर मंत्रजप का कमी होतो? एक प्रश्न खूप जणांच्या मनात येतो. पहिल्यासारखा मंत्रजप होत नाही, पूजा अर्चा आपोआप कमी झाली आहे. हे कुंडलिनी जागृतीनंतर होतं का? आज याच प्रश्नाचं उत्तर शांतपणे समजून घेऊया. सुरुवातीला आपण सगळेच ईश्वराला बाहेर शोधतो. मंत्रात, जपात, पूजेत, विधीत ते आवश्यकच असतं, कारण तेव्हा मन बाहेर धावणारं असतं. पण जेव्हा कुंडलिनी जागृतीची प्रक्रिया सुरू होते तेव्हा हळूहळू एक बदल घडतो. शब्द कमी होतात आणि अनुभूती वाढते. मंत्रजप करावासा वाटत नाही, कारण मन आधी शांत असतं. हे आळस नाही, हे भक्ती संपणंही नाही, हे साधना सोडणं नाही. अनेक वेळा फक्त ध्यान लागतं. काहीही न करता ऊर्जा आपोआप मूलाधारापासून वर चढताना जाणवते आणि मन म्हणतं, आता काही करायचं नाही, फक्त बसायचं आहे. एक साधं उदाहरण घेऊया. लहान बाळ चालायला शिकत असताना आई सतत त्याचा हात धरते. पण जेव्हा बाळ चालायला शिकतं तेव्हा आई हात सोडते म्हणजे दूर जात नाही, तर बाळावर विश्वास ठेवते. तसंच काहीसं इथे घडतं. आधी मंत्र आधार असतो, नंतर तोच आधार आतून उभा राहतो. ईश्वर बाहेरून नाहीसा होत नाही, तो आत जाणवायला लागतो. पण एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. याचा अर्थ असा नाही की आता मला मंत्रांची गरज नाही, आता मी काही वेगळा आहे. हा अहंकार असेल तर तो साधनेत अडथळा ठरतो. तर योग्य मार्ग काय? ध्यान करा, मनाला वाटेल तेव्हा नामस्मरण करा, शरीर, झोप, आहार याकडे लक्ष ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीवर पाय ठेवून जगा. कुंडलिनी जागृती म्हणजे शक्ती मिळवणं नाही, ती म्हणजे समर्पण, शांती आणि सजगता. जर हे अनुभव तुम्हाला येत असतील तर घाबरू नका, फक्त जागरूक राहा.